रसिक प्रेक्षक जन हो, नमस्कार. आमच्या साप्ताहिक मराठीच्या कार्यक्रमात आपले हार्दिक स्वागत आहे. प्रस्तुत आहे मराठी भाषक संघ म्हणजे मराठी स्पीकिंग युनियन निर्मित मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने सेज कॉन्स्टॅंटिन थिएटरमध्ये आयोजित करण्यात आलेला विशेष कार्यक्रम. आपल्याला माहीतच आहे की जागतिक मराठी भाषा दिन दरवर्षी 27 फेब्रुवारीला आपण साजरा करतो. विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म नाशिक येथे 27 फेब्रुवारी 1912 साली झाला. हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने कविता लेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. कुसुमाग्रजांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील दैदिप्यमान रत्न असे करतात. वि. स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन अथवा जागतिक मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रज हे नाटककार सुद्धा होते, त्यामुळे त्यांच्या नाट्यविचारातही लेखक सापेक्ष आहे. नाटकाच्या पात्रांमध्ये लेखकाचे मीपण, त्याच्या मीपणाचे एक सूत्र व्यक्त होत असते. इतर वाङ्मय प्रकारापेक्षा लेखकाचे मीपण नाटकात अधिक असते. लेखकाला नाटक व्यक्तीत, माणसाच्या स्वभाव धर्मात, त्यांच्या संघर्षात सापडते. कुसुमाग्रजांच्या मते नाट्य प्रगती लेखकाच्या तत्वज्ञानात्मक समृद्धीनेच होत असते. नाटक हे रम्य काव्य आहे, म्हणून इतर साहित्य प्रकाराप्रमाणेच चांगले नाटक हे वाङ्मयीन गुणांचा आविष्कार करणे हवे. कुसुमाग्रजांचे काही प्रसिद्ध साहित्य संग्रह पुढील प्रमाणे आहेत. कविता संग्रह म्हणून प्रवासी पक्षी, मराठी माती, मारवा इत्यादी. नाटके म्हणून जगप्रसिद्ध नटसम्राट, विदूषक इत्यादी. कथा संग्रह म्हणून एकाकी तारा, फुलवाली इत्यादी. कुसुमाग्रजांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. त्यांपैकी नटसम्राटला साहित्य अकादमीचा पुरस्कार, विशाखा कविता संग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार, अखिल भारतीय नाट्य परिषदेचा राम गणेश गडकरी पुरस्कार, अंतराळातील एका तारास कुसुमाग्रज हे नाव दिले गेले. नटसम्राट नाटकाला साहित्य संघ पुरस्कार मिळाला. संगीत नाट्य लेखन पुरस्कार मिळाला. भारत सरकाराचा ज्ञानपीठ पुरस्कार, भारत सरकारच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार. जगप्रसिद्ध साहित्य प्रकार कुसुमाग्रजांना आमचा मानाचा मुजरा. मराठी बोलूया, मराठी जपूया. जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभ्रवैन धूम्रवैन मनोभावे तुझी आगमन, उत्साहात जल्लोषात देवा होई तुझे आगमन. आला वाजत गाजत राजाच्या थाटात, सजलेल्या नटल्या रथात. आंब्या तुझो टाळ मोडून रथ सजविला, आंब्या तुझो टाळ मोडून रथ सजविला. देवाचा रथ सजविला, गणपती देवाचा रथ सजविला. गणपती देवाची झाली करुणा, गणपती देवाला या शरणा. गणपती देवाची झाली करुणा, गणपती देवाला या शरणा. लागला नामाचा रे तुझ्या
ज्याचा ठाव ठाई ठाई त्याचे रूपही मंगलदायी आला वाजत गाजत राजाच्या थाटात सजलेल्या नदल्या रथात तुझो टाळ मोडून रथ सजविला तुझो टाळ मोडून रथ सजविला कोण्या देवाचा रथ सजविला गणपती देवाचा रथ सजविला गणपती देवाची झाली करुणा गणपती देवाला या शरणा गणपती देवाची झाली करुणा गणपती देवाला या शरणा मनाचे श्लोक म्हणजे मनाशी संवाद. समाजाविषयीच्या अपार तळमळीतून रामदास स्वामींनी मनाचे श्लोक रचले आहेत. जास्त वेळ न लावता जोरदार टाळ्यासहित स्वागत करूया मराठी साहित्य परिषदाचे विद्यार्थी जे आमच्यासमोर मनाचे श्लोकचे काही पदे सादर करणार आहेत. God Ganesh, the god of all virtues, and to whom the spirit owes its origin. Goddess Sharda, the goddess of speech, we bow to them. Now we will explore the way to reach Lord Ram, which is considered as infinite. Let us follow the path of honesty and devotion. This path will lead us to Sri Hari. Let us shun everything that is condemned and do everything that is commendable with a full devotion of mind. Let us remember Lord Ram every morning. Let us start all our work by chanting Sri Ram. Let us always stick to the good behavior. Only the person of good action is held in esteem in this world. Our evil desires are of no use. Sinful thoughts should not come to our mind. We should always have ethics. We should always know the real truth in our mind. Let us shun all sinful plans. Let us work on a plan that will lead us to the truth. Let us not always think about sensual pleasures. If our mind gets corrupted, then we lose our reputation amidst people. The most exquisite piece of writing in Marathi, acknowledged by the Sahitya Academy Award in India, is the winning Marathi play Nat
Samrat, written by one of the most respected and accomplished Marathi speakers and writer, Vishnu Vaman Shivadkar, also known as Kusumagraj. This play not only sets a very high bar, but has also influenced the Indian society like no other play has ever had. It's the story of the last phase of the life of Ganpatrao Bewalkar, a beloved stage actor of his generation who was referred by his admirers as Nat Samrat, which means the emperor of acting. An extract of this legendary Marathi play Nat Samrat will be performed by Shri Ashok Gauria. माफ करा रसिक मित्रांनो, तुम्हाला ताटकळत बसावी लागली याची जाणीव आहे आपल्याला. मला माफ करा, माझा अगदी नाईलाज आहे. आपल्याला ठाऊक असेल की नाटक 9 वाजता सुरू व्हायचा, म्हणजे अगदी 9 वाजता, याहून जास्त नाही. 21 वर्ष दरवेळी नाटक 9 वाजता तिकडे आपण होतो आणि त्याच वेळी तुमच्यासारखे श्रोते होते. माझे घड्याळ कुठे गेले? हो, हे घड्याळ गणपतरावांनी मला दिले होते नागपूरला जेव्हा नाटक बसवले होते तेव्हा. आणि फार छान. माहित आहे, जोपर्यंत हे घड्याळ चालणार आहे तोपर्यंत सर्व ठीक. नाहीतर तुम्हाला माहित आहे काय होणार? एकदम मान्य आहे मला. 15 मिनिट उशीर झालेला आहे तुम्हाला आणि यासाठी माफी मागतो. आता आजपर्यंत मी तुमचा सन्मान केलेला आहे. तुम्ही इथे प्रस्तुत राहून तुम्ही मला मान दिलात. मी तुमचा ऋणी आहे, तुमचा ऋणी आहे. तुम्ही मला नटसम्राट असं सांगितलात. मी तुमचा मनापासून उपकार मानतो, उपकार मानतो. गणपतराव जोशांनी मला शाबासकी दिली. तिलकांनी मला आशीर्वाद दिला आणि म्हणून नटसम्राट असे मला ओळखतात. मी रसिक मित्रांनो, मी तुमचा आभारी आहे, फार आभारी आहे. आम्ही इथे आपल्या मुलांना काहीतरी द्यायचे आहे त्यांना. आपली मुले तर सोन्यासारखी मुले आहेत. आज मी त्यांना सर्व काही देणार आहे, सर्व काही देणार आहे. त्यांनी मला खूप समजले,
आणि माझ्या पत्नी सुद्धा. आज मी सर्व काही त्यांना देणार आहे. चला स्वागत करूया मराठा मंदिर शाळेचे विद्यार्थी जे आमच्या समोर उठा उठा चिवताई ही कविता बालगीताच्या रूपाने सादर करणार आहे. उठा उठाची उताई सारी
जागतिक मराठी भाषेच्या शुभदिनी यावर्षी 27 फेब्रुवारीला मराठी स्पीकिंग युनियनच्या वतीने एक आपला आप प्रथमच प्रक्षेपित करण्यात आला होता. हा समारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. ज्वानी ऐन भरात आले मस्त अंगुरी रात प्याले मदनाची रूप सुंदरा जणू इंद्राची अप्सरा गुलजार नार देखणी नखरेला कटक चांदणी फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा गुलखंद केलवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा गुलखंद केलवा मला जोडीनं मुंबईला फिरवा फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा गुलकंद केलवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा गुलकंद केलवा तुमची मैना मला बघून लाजतोय आईना मी लाडाची तुमची मैना मला बघून लाजतोय आईना फसले नाही कधी कोणा किती जीवांची केली मी तैना अर्धी कच्ची मी कैरीची फोड जरा आंबट जराशी गोड फिरता फिरता तंद्रीत हरवले मी गर्दीत कुणी मेल्यानं मारला ग पटवा आधी जाऊन पोलीस बोलवा आधी जाऊन पोलीस बोलवा मग खुशाल पतंग उडवा